टॅक्स असिस्टंट कंबाईन ग्रुप सी प्री 2024 एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती? आधी प्रश्न नीट समजून घ्या. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. येथे विद्यार्थी म्हणजे कोण आले? मुले आणि मुली दोन्ही मिळून आले. म्हणजे मुलांची आणि मुलींची सर्वांची एकत्रित सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 आहे. म्हणजे 25 मुलं आहेत, त्यांची सरासरी 10 आहे. मग आपण मुलांची एकूण बेरीज काढू. पहा, 25 मुलांच्या मार्कांची सरासरी किती आहे? 25 मुलांच्या मार्कांची सरासरी 10 आहे. 10 आहे. म्हणून 25 मुलांच्या मार्कांची बेरीज किती होणार? एका मुलाचे मार्क 10 आहेत, 25 मुलं आहेत. उत्तर आले 25 गुणिले 10 बरोबर 250. हे आली मुलांची एकूण बेरीज. मुलींची किती सरासरी 18 आहे. मुलींची संख्या आपल्याला माहित नाही, ती संख्या आपण x मानू. मुलींची संख्या x मानू. मुलींची संख्या x मानू. मार्कांची सरासरी किती आहे? 25. मार्कांची सरासरी 18 आहे. 18 आहे. मुलींच्या मार्कांची किती सरासरी? 18 आहे. म्हणून मुलींच्या मार्कांची बेरीज किती होणार? मुलींची संख्या आहे x, प्रत्येकाचे मार्क 18, म्हणजे 18 गुणिले x. उत्तर काय आलं? 18x आलं. मुलांच्या मार्कांची बेरीज 250, मुलींच्या मार्कांची बेरीज 18x. म्हणून सर्वांच्या मार्कांची म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या सर्वांच्या मार्कांची एकूण बेरीज किती होणार? 250 अधिक 18x. सर्वांची बेरीज म्हणजे मुलांच्या मार्कांची मुलींच्या मार्कांची बेरीज झाली 250 अधिक 18x. आता पुढे काय करायचं आपल्याला? सर्वांची सरासरी 13 आहे. मग किती मुलं आहेत? आता मुलांची संख्या आपल्याला माहिती आहे, 25 मुलं आहेत, मुली माहित नाहीत, ते x आहेत. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 25 मुलं आणि x मुली. 25 अधिक x, 25 मुलं आहेत, x मुलं आहेत. आणि यांची सरासरी किती आहे? 13 आहे. सरासरी 13 आहे. मग समीकरण कसं होईल पहा आता. तेवढं पुसून टाकतो. पहा, यांची सरासरी किती आहे? 13 आहे. मग आता कसं बघा बरे. 250 अधिक 18x एकूण बेरीज भागिले 25 अधिक x बरोबर किती सरासरी आहे? सरासरी 13 आहे. सर्वांची मिळून सरासरी त्याने आपल्याला 13 दिलेली आहे. मुलांच्या मार्क सरासरी 10 आहे, मुलींच्या मार्क सरासरी 18 आहे आणि सर्वांची मिळून सरासरी 13 आहे. माझं समीकरण सोडवायचं. आता कसं सोडवायचं? हे भागिले ना तिकडे होणार गुणिले होणार. आता आपल्या x ची किंमत काढायची.
मग आता हे आपण पुसून टाकू आता. फक्त आपल्या एक्सची किंमत याच्यावरून काढायची. ती मुलींची संख्या येईल आपल्याला. पहा मग उत्तर कसं होईल? 250 अधिक 18x बरोबर 13 कंसात 25 अधिक x. म्हणून 250 अधिक 18x 25 गुणिले 13 13 पाची 65 हचेल 6 13 26 26 आणि 6 32 325 13 पाचे 65 हचेल 6 13 दुने 26 आणि 6 32 अधिक 13x. आता काय करायचं आपण? x एका बाजूला घ्यायचे आणि संख्या एका बाजूला घ्यायच्या. 18x वजा 13x बरोबर 325 वजा 250. x एका साईडला घेतले, नंबर एका साईडला घेतले. इथला अधिक आहे इकडे वजा केला, हा अधिक इथला जो 250 अधिक आहे तो तिकडे वजा केला. 18 तून 13 गेले 5 राहिले 5x. 325 मधून 250 गेले, उत्तर किती आले? 75 आले. म्हणून x बरोबर 75/5. x 5 1 5 5 5 25. x किती आली? 15 आली. मुलींची संख्या किती आली? 15 आली. पहा मुलींची संख्या 15 आली. मुलांची संख्या होती 25. मुलांची संख्या 25, प्रत्येकाला 10-10 मार्क मिळालेत, एकूण मार्क 250. मुलींची संख्या आहे 15, मुलीला प्रत्येकाला 18 मार्क मिळाले आहेत. प्रत्येकाला मुलींची सरासरी 18 आहे. यांचे उत्तर आलं 18 गुणिले 15 270 आले सर्वांचे मिळून. मग आता ह्यांची सगळ्यांची बेरीज किती होईल? 0 17 5 12 हाच्याला 1 5 520 ही काय होणार आहे? सर्वांची म्हणजे मुलं आणि मुली या सर्वांची बेरीज होणार आहे. मुलं आहेत 25 आणि मुले आहेत 15, मग एकूण 40 झाले. मग सरासरी किती होईल बघा सगळ्यांची? सर्वांची सरासरी सगळ्यांची 520 भागिले मुलांची मुलींची संख्या किती आहे? 40 होणार. 40 0 0 गेला, उत्तर काय आलं? मग 13 आलं. अशा प्रकारे सर्वांची सरासरी 13, सगळ्या मुलींची मिळून 13 त्यांनी आपल्याला उदाहरण दिली पण होती. नंतर मुलांची संख्या होती 25, त्यांना सरासरी 10 गुण मिळाले होते, 250 झाले. मुलींची संख्या आपल्याला दिली नव्हती, ती आपण काढली, 15 आली. त्यांची सरासरी मार्क दिले होते आपल्याला 18, त्यामुळे मुलींचे एकूण मार्क 270 आहेत आणि मुलांचे एकूण मार्क 250 आहेत. सर्वांचे मार्क 520 आहेत. मुला मुलींची संख्या मिळून 40 आहे. 25 मुलं 15 मुले, 40 ने भागलं, सरासरी 13 आली. अशा प्रकारे त्याचं उत्तर कोणतं आलं? मुलींची संख्या 15 आली. अशा प्रकारे हे उत्तर सोडवायचं होतं.